तर या मैदानामध्ये होणाऱ्या प्रत्येक 5 षटकाच्या सामन्यासाठी अधिकृत असा 55 मिनिटाचा वेळ दिला जाईल. याचा अर्थ एका इनिंग पूर्ण करण्यासाठी तब्बल 27 मिनिटं मोजावी लागतील. त्यानंतर आपल्याला पेनल्टी लावण्यात येईल. बॅट्समन मैदानामध्ये जायचंय. एक इनिंग पूर्ण करण्यासाठी 27 मिनिटाचा वेळ असेल. चला एबा लवकर उरकायचे. इंडी वाले अपने ओपनिंग प्लेयर जो है उसको अंदर भेजो. इंडी सेवन ರಿವಿಷಿ ಎತ್ತಿದ್ರೆ 27 ಮಿನಿಟ್ಸ್ ಲಿಮಿಟ್ ಇದೆ. ಪಾಟ್ಸೆ ನಿಮ್ಮದು ಓಪನರ್ ಜೋಡಿ ಹೆಸರಿ. चले कन्नड़ कमेंटेटर. चलो चलो जल्दी चलो. इंडी 11 इंडी. देखिए टाइम पास मत करो कि यार. चलो टाइम बर्बाद मत करो आप. सलामी जोड़ी भेजो अंदर. चले सिद्धू साहब कप्तान ओपनिंग प्लेयर जल्दी करिए प्लीज. अंदर भेजिए सिद्धू जी. जी हाँ ये हुई ना बात. सुरवसे बंधूंना या ठिकाणी एक मोबाईल सापडलेला आहे. पहा ओळख पटवून घेऊन जा तुमचा मोबाईल दाखवला जाणार नाही. तुम्ही खुणा सांगायच्या असं आहे तसं आहे. त्या व्यवस्थित असतील तर मोबाईल दिला जाईल. तुम्ही ज्यांचा कोणाचा असेल त्यांना खुणा पटवून मोबाईल घेऊन जा. मोबाईल सापडलेला आहे. कोणत्या कंपनीचा आहे, कसा आहे, काय अवस्था आहे, मोबाईल नंबर सांगा. या सगळ्या गोष्टी इथं पटल्यानंतर मोबाईल दिला जाईल तुम्हाला. परंतु सुरवसे बंधूंचं या ठिकाणी नक्कीच प्रामाणिकपण दिसलंय आणि प्रामाणिकपण आजही जिवंत आहे. तर सलामीर फलंदाज इंडी मैदानात पोहोचलेले आहेत. जी नाम बताइए इनके. प्रशांत आणि पुट्टूची जोड़ी मैदानात. सलामवीर फलंदाज म्हणून प्रशांत और पुट्टू मैदान में एज ओपनर. तुळजापूरचा 12वा खेळाडू गोलंदाजाचं नाव सांगण्यासाठी वर स्टेजवर पाठवायचं आहे. आता होणारा सामना इंडी वर्सेस तुळजापूर. 5 षटकाचा हा सामना राहील. नोंद घ्यायचे. आला नाव सांग भैया गोलंदाज. बहुत ही बेहतरीन ये मैच देखने को मिलने वाला है. तुळजापुर वर्सेस इंडी. सभी क्रिकेट प्रेमियों का दिलो दिल से स्वागत. चलिए दोनों टीमों को शुभकामनाएं देंगे केसीसी की ओर से. नागेश की पहली गेंद रिवर्स स्वीप करने का फैसला, लेकिन यहां पर ये गेंद बिल्कुल डॉट विकेट के पीछे गई. लेकिन कुछ शरीर का स्पर्श हुआ है. रन नहीं मिलेगा. पहली गेंद डॉट. प्रशांत और पुट्टू की जोड़ी है. पुट्टू यानी बाळा. आपण आपल्या लहान बाळाला जसं म्हणतो बाळा असं करू नको, बाळा तसं करू नको, तसं पुट्टू तिकडे पुट्टू म्हटलं जातं. आपल्याकडे पिल्लू जसं म्हटलं जातं, बाळा, पिल्लू, छोटू असं, तिकडे पिट्टू.
असा एक अर्थ आहे त्याचा. पिट्टू या शब्दाचा अर्थ मी जाणून घेतला. त्यांचे राखीव खेळाडू आहेत आणि तसा तर कन्नड शिकायचा प्रयत्न करतोय मी, पण अजून काही येत नाही. जाऊया इकडे. मात्र लॉंग ऑन मैदानामध्ये मात्र वन बाउन्स बाउंड्री पार 4 कडक प्रहार. मिस्टर पुट्टूच्या बॅट मधून हा लॉंग ऑन पार चौकार कडकडगडीत प्रहार. केसीसी करगम चषक 2022 चौकार. 5 धावा. 5 रन्स ऑन द बोर्ड. 5 रन बने इस वक्त. डॉट बॉल. गुड बॉलिंग नागेश. तुळजापूर विरुद्ध इंडी. विजापूर तालुक्यातील विजापूर मात्र जिल्ह्यातील इंडी तालुका, तर उस्मानाबाद जिल्ह्यामधील तुळजापूर. महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक अशी लढाई. आता सांगली वगैरे भागामध्ये सुद्धा भरपूर अशा लढाई आम्ही बघतोय आणि सांगली भाग बऱ्याच अंशी जवळजवळ 75% पलीकडचा कर्नाटक साईडचा भाग हा कन्नड भाषिक आहे. त्यांना मराठी येतं परंतु विशेष तितकं जमत नाही आणि हिंदी पण तितकं कळत नाही. कन्नड त्यांची मात्र प्रथम भाषा आहे. दरम्यान राघव मार्केटिंग अनिल शिंदे यांच्याकडून 1000चं पारितोषिक आले सलग 3 षटकारासाठी फलंदाजांच्या. सचिन अंकल की तरफ ये सचिन अंकल के फोन पे ये रकम आई है, बोलिए उन्हें फोन करके. ओह क्रॉस द लाइन और मिड विकेट के ऊपर शॉट है सुपर. ये है सिक्सर. बल्लेबाज रहे बिल्कुल चालबाज मिस्टर प्रशांत. बारह रन बने हैं 1 विकेट के नुकसान पे. ये बताइए कन्नड़ में. 1 ओवर का आगे 12 रन्स विदाउट विकेट. वेरी गुड, बढ़िया. चलिए तो ओवर पूरा हुआ है. पहले ओवर की खेल के बाद 12 रन टोटल है बगैर किसी विकेट के नुकसान पे. runs on the board without loss. चले वैसे तो मराठी जानते ही ये लोग, वैसे हिंदी थोड़ा जानते, इंग्लिश भी थोड़ा जानते. एक मोबाइल हमें यहाँ पर मिला है, अगर किसी का है तो उसकी पहचान देकर आप ले सकते हैं, लेकिन आपको पहचान देनी पड़ेगी. कुछ ये है वो है ऐसा है वैसा है. अगर ये चीजें मिलती जुलती रहेगी तो दे दिया जाएगा आपको. ಒಂದು ಮೊಬೈಲ್ ಸಿಕ್ಕದಿರಿ ಇಲ್ಲಿ ಗ್ರೌಂಡ್ ಮೇಲೆ ಯಾರ ಮೊಬೈಲ್ ಇದ್ಬೇಕು ಅವರು ಪೈಚಾನ್ ಅಂದ್ರೆ ಯಾರ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಈ ಕಡೆ ಆ ಕಡೆ ಮೊಬೈಲ್ ಯಾ ಮಾಡೆಲ್ದ ಅದ ಇಲ್ಲಿ ಕಾಮೆಂಟೇಟರ್ ಬಾಕ್ಸ್ ಅಂತೇಳಿ ಬರಬೇಕು. ಮತ್ತು ಯಾನ್ ನಂಬರ್ ಏನು ಹೇಳಬೇಕು. सोमनाथ गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे. आता मात्र स्ट्रायकर पुट्टू. व्हाट अ शॉट पुट्टू. Very nice pickup and over square leg. That is a huge and handsome 6 runs. Mr. Puttu got another big hit. Total moves up to forward. It's 18 for no loss. ಎರಡನೇ ಓವರ್ದು ಫಸ್ಟ್ ಗೇಮ್ ಮೇಲೆ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಫಟ್ಕಾ. ಫಸ್ಟ್ ಗೇಮ್ ಮೇಲೆ 7 ರನ್ದು ಫಟ್ಕಾ ಪುಟ್ಟುನ್ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ನಲ್ಲಿ ಸ್ಕೋರ್ ಆಗ್ತಿದೆ 18 ರನ್ ವಿದೌಟ್ ವಿಕೆಟ್. 1 ಓವರು ಮತ್ತು 1 ಬಾಲ್ ಆಗೈತಿದೆ. ಮಾತು ಇದು ಮ್ಯಾಚು रोमांचक ಮ್ಯಾಚು. महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक. फर्स्ट सेकंड बॉल डॉट भी होती थी.
भाळू स्टेल दिलेले रोमर्शी मॅच येऊ दिलेले चला राघव मार्केटिंग यांच्याकडून मात्र सलग 3 षटकारासाठी 1000चं पारितोषिक आलंय अनिल शिंदे यांचं. राघव मार्केटिंग राघव मार्केटिंग ते मूर सिक्सेस लागोपाठ मूर सिक्सेस व्हाळ देबे का 1,000 रुपये बक्षिसे दे देबे. सुरेख प्रहार बॅकफुट पॉइंट आणि कव्हरच्या मधून सीमा पार पार. हा मात्र आणखीन एक चौकार केसीसी सेकंड करकम. ओव्हर मुहूर्त गेंदा ना कुल रन लिहिले स्क्वेअर कट होऊन मारते ते फॅन्टॅस्टिक बॅटिंग लिहिले मुहूर्त 22 on the board. Oh, this time again, it's a nice pickup. Hooked away towards the deep fine leg. Over the deep fine leg and another 6. 6 more into the total. 28 on the board without loss. Indy 11 Indy versus Tulzapur 11 Tulzapur. This is the second match of the 5th day. And nice battle is going on. Won the toss and elected to field first. Tulzapur looking to keep below 40-45, but Indy superb start by these two openers, and right now they put 28 on the board without loss. This one is the second over is in progress. Mr. Somnath is the bowler. 5 overs match for each. बॉल ले लीजिए थोड़ा 2 बॉल फेंके आपकी तरफ प्लीज. चलिए जो बॉल गया है उसके बारे में अब हमें नहीं सोचना है. स्टार्ट करें. दर्शकों को थोड़ी सी विनती करेंगे भाई, अगर आपके नजर में बॉल आया है, आपने देखा है तो उस बॉल को उठाइए, अंदर फेंकिए या फिर लिखा यहां पर देखे चाहिए. चार गेंदें हुई है. 4 गेंदों पर यहां कुछ 16 रन बने हैं. 2 छक्के 1 चौका. चलिए 5वीं गेंद देखनी है हमें. इस वक्त स्ट्राइक पे रहेंगे. फिर एक बार बिल्कुल भी हर एक गेंद को पटक के रखा है. बेहतरीन गेंदबाजी करने का, लेकिन यहां तो ठान लिए होंगे. और जबरदस्त बल्लेबाजी और एक छक्का. व्हाट अ शॉट. पुट्टू तीसरा छक्का इस ओवर से और पुट्टू ऑन फायर. टोटल जो है बिल्कुल भी हवाई रास्ते पर जो प्लेन उड़ता है ना, बिल्कुल उसी तरह से दौड़ रहा है, नहीं उड़ रहा है. 34 बगैर किसी विकेट के नुकसान पे. जबरदस्त बैटिंग. तीसरा छक्का इस ओवर में. 3 छक्के लगाएंगे तो यहां पर 1000 का इनाम है. नहीं गया ये तीसरा. 1000 जाते जाते रुक गए. राघव मार्केटिंग अनिल शिंदे. लेकिन ये 6 नहीं भाई, 4 तो मिला है. ये भी कुछ कम नहीं है. टोटल स्कोर जो है इस वक्त 38 रन है और 38 है. और पावर प्ले में सबसे ज्यादा रन बनाने का मेरे ख्याल से ये रिकॉर्ड हुआ है 38. माली सर क्या मैं सही हूं? 38 रन जो पावर प्ले में बने हैं, अब ये पावर प्ले में सबसे ज्यादा रन बनाने का रिकॉर्ड. 38 ರನ್ ಇಂಡಿಯನ್ ಸ್ಕೋರ್ಸ್ ಆಗಿದೆ. ಇದು ಹೈಯೆಸ್ಟ್ ಸ್ಕೋರ್ ಇದಿದೆ ಈ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಬಿಡ್ತಿದೆ. हॅलो. सर्कलमध्ये या सामन्यामध्ये 38 धावा जमवण्यामध्ये हा संघ यशस्वी ठरलेला आहे. खरं तर हे या मैदानावरचा रेकॉर्ड आहे, परंतु राजू सर आपल्या माहितीसाठी सांगतो, काल याच मैदानामध्ये 2.1 षटकांचा एक सामना झाला आणि त्याच्यामध्ये 56 धावा दिलेल्या आहेत, परंतु तो पॉवर प्लेचा नव्हता. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये परत एकदा 38 धावा हाच विक्रम रेकॉर्ड केला जाईल.
परंतु तो 4 षटकांचा सामना होता. काहीशा अनिश्चित निर्णयामुळे तो सामना 2.1 षटकामध्ये थांबवावा लागला आणि तब्बल 56 धावांची लयलूट या मैदानामध्ये शेवत्याच्या खेळाडूंनी केली होती. पण तरीही तो सामना पॉवर प्लेमध्ये खेळवला गेला नव्हता, त्यामुळं आजचं रेकॉर्ड हे फायनल असेल. अगदी बरोबर, कारण पॉवर प्ले विदाउट पॉवर प्ले आपण मात्र रूल बनवतो आणि अकॉर्डिंग टू दॅट खेळतो. तर इथं 38 हायेस्ट टोटल इन द पॉवर प्ले अँड दिस हॅज बीन मेड बाय इंडी ओपनर्स, बोथ दी ओपनर्स. प्रतीकचा चेंडू निर्धाव चाललाय, मारता नाही आला परंतु धाव घ्यायचा प्रयत्न आहे. धाव एक घेतली, आमचे पंच बाईकचा इशारा करतायत. एक धाव मिळणार आहे. 38 मध्ये एक ऍड झाल्यानंतर 39. भाई इतना तो गिनती सबको आता है. 39 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. इंडी बिजापूर, तुळजापूर हा उस्मानाबाद, महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटका. आपण मात्र हा सामना बघतोय अगदी टकामका. उत्कृष्ट लढत आहे, चांगली लढत आहे, मोठी भिडत आहे. सामना जसजसा पुढे जाईल तसं तसं मात्र मजा येणार आहे. परत एकदा मात्र गोलंदाज प्रतीकचा चेंडू पुट्टूच्या बॅट मधून मात्र स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार चेंडू फरार. येईल का नाही माघार याची गॅरंटी नाही. कडक कडकडीत प्रहार आणि हा मात्र केसीसी चषक 2022 करकम षटकार. तुफानी फटकेबाजी. आता 150 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही इथं आलोय म्हणजे उगीच आलोय का? हो, तेच दाखवायचा प्रयत्न. तालुका इंडी, जिल्हा बिजापूर. धावांचा आलाय महापूर. करकम नगरीमध्ये येणाऱ्या सर्व आमच्या क्रिकेट प्रेमींचं परत स्वागत. केसीसीच्या वतीने व्हॉट अ शॉट दॅट इज. इट्स अ विराट कोहली काइंड ऑफ अ शॉट. इट्स अ सूर्या यादव टिपिकल शॉट. 6 रन्स ओवर एक्स्ट्रा कवर. दिनेश कार्तिक स्पेशल शॉट. जबरदस्त, क्या बात है. ये सूचना एक रनों की झड़ी सी लगाई यहाँ पर इस जोड़ी ने. एक से बढ़ के एक यहाँ छक्के और चौकों का बिल्कुल भी खेल हम देख रहे हैं. टोटल में बढ़ोतरी हुई है. टोटल 50 पार और कांग्रेचुलेशंस इस 50 के लिए 51 के लिए. बिल्कुल भी इंडी 11 इंडी अभिनंदन 51 रनों का. सूचना एक की ज्यांनी बक्षीस दिलंय 50% रक्कम समजा 6 नाही मारला तर केसीसीला जमा होईल. 1000 रुपये दिले तर 500 रुपये केसीसीला, जर मारले तर खेळाडूला 1000 दिले जातील. हे लक्षात राहू द्या. बक्षीस काय असं पुकारलं जाणार नाही. 50% रक्कम ही केसीसीला जमा होईल. बक्षीस मात्र रोख जमा करावा लागेल. ओहो, पुन्हा एकदा पुट्टू स्क्वेअरच्या वरून अजून एक षटकार. 3 षटकार या ठिकाणी मात्र लागोपाठ आणि 1000 रुपये मात्र पुट्टूच्या नावे जमा. राघव मार्केटिंग अनिल शिंदे यांचे 1000 पुट्टूच्या मात्र खात्यावरती जमा. ऑनलाईन जमा चेक करा हो तर. कुठून हसरी मेले जमा घेते इकडे 100 रुपये जो बक्षीस आहे. राघव मार्केटिंग दिलेले 100 रुपये. मूर षटकार मेले सलग षटकार मूर षटकार ಹೊಡೆದಿರ್ತಿ रे 100 रुपये ಬಂದು मॅच आगाದಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು. षटकार हॅट्रिक साठी 1000चं पारितोषिक होतं राघव मार्केटिंगचं. ते मात्र या ठिकाणी पुट्टूच्या नावे जमा. पुट्टू आता पुट्टू म्हणजे बाळा. पुट्टू काही बाळा दिसत नाही. आक्रमक फलंदाज, आक्रमक मोठी चकमक. स्क्वेअर लेगला एक धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू माघारी येईपर्यंत मात्र धावसंख्या वाढलेली आहे. एका धावेनं 58. दरम्यान पुट्टूच्या धावा मुजोय या ठिकाणी माळी सर 50 झाला. हाफ सेंचुरी ऑन द बोर्ड ऑफ पुट्टू. 50 रन बनाए यहाँ पर पुट्टू ने और 14 गेंदों पर 50 रन बनाए. बेहतरीन ये बल्लेबाजी. कांग्रेचुलेशंस पुट्टू. और 1000 का इनाम भी इनके नाम हुआ है. स्क्वायर लेग की तरफ ये आड़े बल्ले से कुछ स्वीप किया है और निखिल के लिए भी ये बिल्कुल भी मिसफील्ड का चौका. स्क्वायर लेग पार आर पार. एसीसी करकम ट्रॉफी 2022 4. स्कोर जो है 62 रनों पे नजर आ रहा है. अब हमारे ये मैदान में जो बेहतरीन बल्लेबाजी, काफी जो विस्फोटक बल्लेबाजी हो रहे, उसके बदौलत हमारे माड़ी सर की जो ये पेन है वो भी काफी तेजी से भाग रही है.
बगैर किसी विकेट के नुकसान पे 62 दरम्यान 1,51,000चं पहिलं पारितोषिक आपल्या स्पर्धेचं माननीय श्रोत आदिनाथ मालक देशमुख सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष सोलापूर माननीय श्रीयुत अभिषेक पुरवत युवा नेते करकम जनाब सादिकभाई बागवान अफसर फ्रूट करकम आणि माननीय श्रीयुत नवनाथ सोमनाथ धोत्रे साहेब यांच्या माध्यमातून पहिलं बक्षीस आम्हाला लाभलंय. तर आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि आमच्या स्पर्धेचे मात्र मार्गदर्शक खंबीर आधार माननीय श्रीयुत आदिनाथ मालक देशमुख. जाऊया मैदानामध्ये षटक क्रमांक मात्र आता चालू होईल ते चौथा किशोर गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसतील. किशोर सध्या गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसतील. तुळजापूर टॉस जिंकून गोलंदाजी निवडली आहे आणि गोलंदाजी निवडायचा जो फायदा होता तो काही घेता आला नाही किंवा मिळाला नाही. उलट पक्षी हा निर्णय थोडासा अंगलटच आलेला आहे. पहिल्या काही षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर पहिल्या 2 षटकामध्ये आपण 38 धावा चोपलेल्या गेला. पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक स्कोर आणि त्याच्यानंतर तपा तब्बल 63 धावा. चौथं षटक सुरू असताना सामना 5 षटकाचा म्हणजे 5 षटकात किमान 80-85च्या वरती स्कोर आपण इथं बघू शकतो. दरम्यान पुढचा चेंडू आहे स्ट्राइकिंग एंडवर मात्र निखिल. चलिए आईपीएल वाला फील हमारे टूर्नामेंट से. ब्यूटीफुल डिलीवरी स्लो ओवर 1 लेंथ बॉल भुवनेश्वर कुमार टिपिकल डिलीवरी. कुछ टिप्पा खाने के बाद थोड़ा सा आउट स्विंग हुई हल्का सा काटा बदली और गति परिवर्तन था. बाउंस भी अच्छा था उसे मात खाए बल्लेबाज मिस्टर निखिल. चलिए ऐसी कुछ करामती करनी होगी यहाँ पर तुलजापुर को क्योंकि प्रशांत माफ करिए ये प्रशांत साहब है और ऐसी कुछ ये जो चीजें हैं गेंदबाजों को करनी होगी. यहाँ पर जो है आक्रमण जितना ज्यादा आप जो है फास्ट गेंदे डालोगे उतना ही बल्ले पे आएगा और ऐसा ही हुआ है देखने को मिला है. चलिए और क्या होने वाला है. 63 रनों का टोटल है सीधा बिल्कुल भी ये शॉट स्टडीश लॉन्ग ऑन की तरफ. उधर खिलाड़ी है तुलजापुर की टीम यहाँ पर हमारे करकम में बिल्कुल अंडर लाइट्स खेलती हुई नजर आ रही है करकम नगरी. हालांकि कुछ 10-12 साल का अंतराल यहाँ पे नजर आया लेकिन फिर एक बार केसीसी वाले बिल्कुल भी मिले और सोचे हमारे यहाँ ये जो खंड हुई परंपरा है नाइट टूर्नामेंट की टेनिस बॉल क्रिकेट की उसको हम दोबारा से स्टार्ट करें. और उन्होंने यहाँ पर सबने हाँ में हाँ भरी और ये बड़ा टूर्नामेंट यहाँ पे आगाज हुआ पिछले 26 तारीख को. उसमें नाम आएंगे यहाँ पर संजय मोहिते साहब, संजय धोत्रे साहब, रोहित धोत्रे साहब, रियाज बागवान, कन्हैया काळे, लखन धोत्रे, किरबा पवार, बंडू धोत्रे, संजय खड़के, संजय धोत्रे, सुनील मोहिते, सुनील धोत्रे, महेंद्र पवार, विजय मोहिते, नात्याबा मोहिते, परमेश्वर धोत्रे. ये कई नाम जो कि इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने में एक साथ आए तो बड़ा जबरदस्त नियोजन रहा. पहली बार हमारे सोलापुर डिस्ट्रिक्ट में 1,51,000 का इनाम यहाँ पे रखा गया है. काफी मशहूर होगा ये टूर्नामेंट इसमें कोई संदेह नहीं है. हमारे टूर्नामेंट में दूसरा इनाम है 77,777. माननीय शशिकांत चौगुले, विजय मोहिते, विजय अंकुश धोत्रे, भाऊ नरसाळे जळोली, दिनेश देशमुख, प्रीतम चेड़े, डॉक्टर शंकर माली, दीपक ढोबळे, महेश धोत्रे, कुमार पवार जड़ोली, इनके द्वारा ये 77,777 यहाँ पर रखे गए हैं. चलिए गेंद अगली है वो आखिरी और चौथे ओवर की. टोटल 64 रनों का है यहाँ पर स्कोर बोर्ड पे. षटकाची मात्र समाप्ती होते. या ठिकाणी मात्र नाबाद जोडी आहे आणि एकूणच 65 धावा. अखेरचं षटक बाकी आहे. तर शेवटचे 2 दिवस हे मात्र शहर वाईज हाफ असेल जिल्हा वाईज हाफ असेल
मोठमोठी शहरं जसं की पुणे, मुंबई, गोवा, गोव्याची नुकतीच एक टीम आपल्याकडं नोंद झालेली आहे. बुलढाणा, वाशिम, तसंच अगदी विदर्भातून सुद्धा मिस्टर कॅप्टन सोनूची टीम या ठिकाणी येणार आहे आणि संगमनेरची सुद्धा टीम असेल. ठाणे, पारनेर, नाशिक अशा 2 दिवसामध्ये अशा अनेक संघाची या ठिकाणी मांदियाळी येणार आहे आणि त्या संघाच्या दरम्यानची धुमचक्री क्रिकेट मधला मात्र अगदी एक थरार जोरदार आपल्याला या ठिकाणी पाहायची संधी असेल. दरम्यान धावसंख्या आहे ती मात्र 65, 4 गडी बाद, माफ करा 4 षटकानंतर आणि नाबाद. tenniscricket.in यांच्या माध्यमातून आपण लाईव्हचे सामने बघतोय. tenniscricket.in आपण टाईप करा, आपल्याला लिंक मिळेल, चॅनल मिळेल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज तुम्हाला कुठलाही सर्च न करता आपोआप ऑटोमॅटिकली लिंक्स आपल्या स्पर्धेच्या मिळत जातील. डे बाय डे आपल्याला बॉल बाय बॉल मोबाईलवरती हे लाईव्ह प्रक्षेपण पाहायची संधी असेल. तर जाऊया मैदानात. शेवटचं षटक, अंतिम षटक, लास्ट ओव्हर ऑफ दिस इनिंग्स. दिस मॅच इज जस्ट 5 overs अँड लास्ट ओव्हर. हु इज द बॉलर? सौरभ इज द बॉलर. आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला मात्र डान्सिंग अंपायरिंगचा जबरदस्त धमाका पाहायची संधी असेल. डान्सिंग अंपायरिंग क्रिकेटमध्ये ज्या अंपायरनं आणली ते अंपायर म्हणजेच मिस्टर गोटे अंपायर, मिस्टर गोट्या पवार, मुंबई. तर त्यांची मात्र नक्की जबरदस्त अंपायरिंग आणि त्यांचे मात्र डान्सिंग अंपायरिंग आपल्याला पाहायची संधी असेल. शेवटचे 3 दिवस तारीख निश्चित सांगता येणार नाही रोहित साहेब, तारीख निश्चित सांगता येणार नाही, परंतु शेवटचे 3 दिवस या ठिकाणी डिक्लेअर केलं जाईल की उद्यापासून गोटे अंपायर या ठिकाणी आपला थरार, आपला मात्र डान्सिंग अंपायरिंगचा जोरदार करमणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी दाखवणार आणि आपण मात्र खुश होणार, खूप खुश होणार, यात काही शंका नाही. तसं पाहिलं तर सोन्या बापू किंवा डीएन रॉक यापैकी एक जण या ठिकाणी आपल्याला नक्की दिसतील. 22 करार, 1 धाव मिळेल. धावसंख्या कुठं चालली माळी सर जरा सांगूया? 67, 67 रन टोटल स्कोर आहे. दरम्यान 4 चेंडूचा खेळ राहिलेला आहे आणि पुढील चेंडू सध्या स्ट्राईकर मात्र या डावाचा अर्धशतकवीर मिस्टर पुट्टू. पुन्हा एकदा चेंडू मात्र बघूया, फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या वरून मात्र काहीसा चौकारासाठी सीमा पार KCC चषक 2022 करकम चौकार. धावात वाढ, धावसंख्या झाली लई जाड 71, 71. 5 षटकात मी म्हटलं 75, 80, 85 खूप मोठं टार्गेट होईल. तर चेंडू काहीसा हरवलाय, छतावर जाऊन बसलाय, लपलाय. अलीकडे आलाय का? चेंडू चला, चौकार पंच या ठिकाणी निर्णय कॅन्सल करून 2 धावा डिक्लेअर झाल्याचं सांगताय, डिक्लेअर असल्याचं सांगताय. रिटर्न निर्णय आणि इथं आता 2 धावांना मागे यायला लागेल. 69. पुट्टूसाठी चेंडू मात्र स्क्वेअरला इकडं चांगलं क्षेत्ररक्षण होईल. दुसऱ्या धावेचा नाद केला जाईल का? हो, नाद केला जाईल. ओ पुट्टू बाद, धाबाद. अब देखिए यहाँ पर अगर पुट्टू को स्ट्राइक पे लाना था तो आपको जो है ना क्रीज नहीं छोड़ना चाहिए था, और यहाँ पर क्रीज छोड़ दिया वो पहुंचने से पहले और हो गए आउट. नए बल्लेबाज आएंगे, स्ट्राइक लेंगे, लेकिन पुट्टू की ये बेहतरीन पारी का इस तरह से अंत होगा ये तो नहीं कि सोचा था पुट्टू ने भी खुद और हमने भी. पुट्टू ने टोटल और मतलब जो है पुट्टू ने कितने रन बनाए ये हम बताएंगे. 1000 के ये बिल्कुल भी विजेता है, 3 छक्के लगाने वाले खिलाड़ी है. मैच के बाद ये पुरस्कार हम देंगे उन्हें और पुट्टू से थोड़ी बातचीत भी करेंगे. क्या फर्क है हमारे यहाँ के क्रिकेट में वहाँ के क्रिकेट में. चलिए 2 गेंदे बचे, उसके बाद हम इधर आएंगे. सचिन अंकल, ज्यादा गड़बड़ ठीक नहीं होती है सेहत के लिए. तो नए बल्लेबाज आए इरफान.
क्या लाया है इन्होंने अपने साथ? वो तूफान, जिस तूफान में वैसे पहले से ही बह चुका है कुछ. इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस असेल पहा. दोन्ही कॅप्टन, पुढील कॅप्टन टॉस साठी येतील आणि ते कॅप्टन असतील मिड विकेटच्या दिशेला प्रहार आहे. सीमा पर है, हवाई फायर, वन मोर सिक्सर. इरफान का आ गया साथ में तूफान. 70 और 6, 76 टोटल, 76. देखिए पूरे 3:30-4 बजे तक हमें यहाँ पर मैचेस खिलाने हैं, तो एक ही पल में सब कुछ हो जाए ये तो नहीं हो सकता. हाँ, तो थोड़ा सा सब्र करो. सब्र का फल बहुत मीठा होता है, बहुत. बिल्कुल गुलाब जामुन वाला. चलिए, मीठा खा के थक गए हैं दिवाली का, इसलिए कुछ यहाँ पे तीखा और चटपटा चाहते हैं. आहा, यहाँ पे थोड़ा सा गेंद ने छकाया. तुळजापुर रनों का महापुर. ओहो, ये रनों का बाढ़. क्या आउट हुए यहाँ पर? 2 रन मिले टोटल यहाँ, और 2 रनों के बाद रन आउट भी. ओवर नंबर ये 5वां खत्म हुआ ना, खत्म हुआ. 5 ओवर का खेल खत्म. पारी पहली खत्म हुई और 5 ओवर के खेल के बाद टोटल बना है 78 रन, 78. इसके बाद बीजापुर और फलटन का मुकाबला होना है. आइए चलिए, बीजापुर टीम के कप्तान और फलटन 11 फलटन. चलिए दोनों कप्तान आइए. एश कंस्ट्रक्शन फलटन और बीजापुर, इनके दरमियान अगला मुकाबला है. एश कंस्ट्रक्शन के कैप्टन आइए. इंडी संघानं आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. तत्पूर्वी या मैदानामध्ये आजच्या या सामन्याचं आणि आतापर्यंतच्या पूर्वीच्या सामन्याचं धावतं समालोचन ज्यांनी आपल्या आवाजानं मंत्रमुग्धपणे केलं आणि या सर्व प्रेक्षकांना बांधून ठेवलं, असं राजू वाघमारे सर यांचं अभिनंदन करतो. आणि मेजर राजू कांबळे जे ऑनलाईनच्या स्वरूपात मॅच बघतायत, त्यांना हा आवाज आवडला आणि त्यांनी रोख रुपये 200चं पारितोषिक त्यांच्यासाठी पाठवलेलं आहे. मी परत एकदा त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हा आवाज असाच घुमत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मेजर साहेब. थँक्यू सो मच. बरं वाटतं असं नक्कीच की थोडंसं कौतुकाची थाप पडल्यानंतर पुढं चालायला ऊर्जा मिळते, ताकद मिळते. नक्कीच आपण या ठिकाणी आमचं कौतुक केलं, खूपच बरं वाटलं, मनाला अगदी ऊर्जा मिळाली आणि ही ऊर्जा मात्र नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी आम्हाला कामी येईल. टॉस असेल, पंच चेंडू हवाय पंचांना. चला, दोन्ही कॅप्टनचा आपण टॉस घेणार आहोत. दोन्ही कॅप्टन विजापूर आणि फलटण. हॉटेल जगदंबचे मालक माननीय हॉटेल जगदंबा. चला ठीक आहे, हॉटेल जगदंबा बाजीराव काळे साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस असेल. फलटण यस कन्स्ट्रक्शन्स. दरम्यान सध्या पंढरपूरहून आमचे मित्र अक्षय बनपट्टे उर्फ डॅनी सामन्याचा आनंद घेत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांचंही या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. टॉस चाललाय. जगदंब हॉटेलचे मालक माननीय श्रीयुत बाजीराव काळे साहेब आणि फलटण यस कन्स्ट्रक्शन्स विरुद्ध बिजापूर 11 बिजापूर. दोन्ही कॅप्टन आलेत. बघूया कोण जिंकते टॉस. इनिंग्स ब्रेक आहे. बिजापूर संघाचे कॅप्टननी बहुधा टॉस जिंकलेला आहे. निर्णय गोलंदाजीचा आहे. दरम्यान बक्षिसांची चर्चा चाललेली पहा सचिन अंकल. 55,555 आपल्या स्पर्धेचं तिसरं बक्षीस आहे.
माननीय श्रीयुत अमोलदादा शेळके साहेब, संस्थापक अध्यक्ष अभिछाया प्रतिष्ठान व यशस्वी उद्योगपती करकम यांच्या माध्यमातून तिसरे बक्षीस, तर 33,333 SS कलेक्शन प्रोप्रायटर सजीव कुमार मेत्रे सर यांच्या माध्यमातून आणि माननीय श्रीयुत सावता काळे मातोश्री मोबाईल शॉपी यांच्या माध्यमातून 33,333चं पारितोषिक लाभलंय. एबा जे खेळाडू किटमध्ये काय असतील आणि सीमारेषेच्या आसपास उभे राहिले असतील तर त्यांना विनंती आहे आपण खाली बसा, कारण पंचांच्या आणि फलंदाजांच्या लक्षात येत नाही की हे खेळाडू आत आहेत का बाहेर आहेत, इनफिल्ड आहेत की आउटफिल्ड आहेत, त्याच्यामुळे बाहेर बसा. 78 धावांचं आव्हान पाठलाग त्याचा सुरू होईल. सलामीची जोड. राम गोलंदाजी करणार आहेत तर स्ट्रायकिंग एंडवर मिड ऑफला आडव्या बॅटचा टोला, चांगलं क्षेत्ररक्षण. अमर सध्या स्ट्राईकवर, नॉन स्ट्रायकिंग एंडवर सौरभ. ही मात्र सलामीची जोड, अगदी सरच्या राजा. क्या ये बजाएगी बाजा? जी हाँ, शुरुआत तो की. वाइड इज लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट, बाउंड्री लाइन से बाहर. ये पहला 4. कडक कडकडीत प्रहार. करकम क्रिकेट क्लब करकम आयोजित KCC चषक 2022 करकम चौकार. 4 धावांनी धावसंख्या मात्र वाढलेली आहे, नव्हे तर धावा बनवायचा सिलसिला सुरू झालाय. 4 धावा नाबाद. स्ट्रायकिंग एंडवरती अमर. सौरभ साथ देणार आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. माननीय श्रीयुत सुनीलजी जाधव यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. चेंडू लॉंग ऑन, व्हाट अ शॉट, दॅट इज अ क्लासिक शॉट. KL राहुल टिपिकल काइंड ऑफ शॉट अँड 4 रन्स, 1 बाउंस बाउंड्री. कडक प्रहार. करकम क्रिकेट क्लब करकम आयोजित KCC चषक 2022 चौकार. तर माननीय श्रीयुत सुनीलजी जाधव साहेब यांचाही आज वाढदिवस आहे. सुवर्ण गार्डनचे मॅनेजर आणि त्यांना सुद्धा आपण KCCच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देऊया. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मिस्टर सुनील जाधव सर. ओहो, चांगला चेंडू आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडे हलका डिप पुश, परंतु इथं मात्र गोलंदाज खुश, कारण एकही धाव झाली नाही. डॉट चेंडू टाकण्यात यश मिळालं. गोलंदाजी करताना गोलंदाज राम. आतापर्यंत 2 डॉट 2 चौकार. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर परत एकदा. या खेपेला मात्र कव्हर ड्राइव, बट अगेन अ गुड फील्डिंग बाय पुट्टू. काफी फॉर्म में चल रहे, 50 पार रन बनाए, फील्डिंग में अपने जौहर दिखा रहे हैं. पुट्टू कर्नाटक से आए हैं, बीजापुर से, इंडी से आए हैं और यहां पर कमाल कर रहे हैं. लेकिन इस बार पाले में मिली, पाले में डाली, सजा मिली. लॉन्ग ऑफ के ऊपर से बड़ा शॉट, कड़ा शॉट, ये 6 वाला शॉट. कडक प्रहार. KCC चषक षटकार. एकूणच धाव संख्येत वाढ 14, नाबाद 14. मिस्टर अमर 2 चौकार 1 षटकार. हम भी कुछ कम नहीं भाई. तुम कर्नाटक से हो तो भाई हम महाराष्ट्र से हैं, हम कहाँ कम है, ये दिखाने का बिल्कुल भी प्रयास कर रहे हैं. बीच में अमर साहब कर रहे हैं. और वैसे कोई किसी को कम होता भी नहीं है और किसी को कम आंकने की जरूरत भी मत करना. हर किसी को ना किसी को यहाँ पे नेचर ने कुछ ना कुछ बिल्कुल भी यहाँ पर कुछ कला दी है, किसी को कुछ बल दिया है, किसी को कुछ और तरह का स्किल दिया है. तो हर किसी के पास ना किसी प्रकार का टैलेंट होता है. प्रसाद धोत्रे इस बार, जो कि हम थोड़ा सा ये देख रहे हैं गेंदबाजी मार्ग पर प्रसाद धोत्रे को, और स्ट्राइकिंग एंड पर आप बाएं हाथ के बल्लेबाज है सौरभ, ये भी बाएं हाथ के. और जो दादा, जिसे हम दादा कहते थे, इंडिया के फॉर्मर कप्तान सौरभ दादा गांगुली, वो भी लेफ्ट हैंडेड थे. तो ये सौरभ स्ट्राइक पर और पहली बार स्ट्राइक लेफ्ट हैंडेड है. उनको दशरथ लेकर आएंगे गेंद. फील्डिंग में तब्दीली
कुछ नहीं है क्योंकि पावर प्ले चल रहा है, 2 ही खिलाड़ी बाउंड्री लाइन के इर्द गिर्द है और जो है वो प्लेस हम बताएंगे आपको। डीप एक्स्ट्रा मिड विकेट, ये लेफ्ट हैंडेड है और वाइड इज लॉन्ग ऑफ। पुट्टू की गेंद स्क्वायर की तरफ, गेंद को कुछ स्क्वायर रन होके खेल दिया और यहां पे ये 2 रन का इशारा आया। डिक्लेरेशन एरिया में गेंद गई थी। बगैर किसी विकेट के नुकसान पे 15 रनों का टोटल, 16 रनों का टोटल हुआ है। 16 ऑन द बोर्ड। जीत का लक्ष्य 78 है। 30 गेंदों पे 78 बनाने थे, उसमें से कुछ गेंदें डाली है, कुछ बाकी है, कुछ रन भी बने हैं। लेकिन भाई देवांशी परमिट रूम प्रोपराइटर नीरज वंजारी साहब, इनकी ओर से दोनों अंपायर्स के लिए 251 का नकद इनाम आया है। चलिए अंपायर साहब, आपके लिए भी यहां पर इनाम आया है और ये फोन पे आया है। प्रोपराइटर नीरज वंजारी साहब, देवांशी परमिट रूम, धन्यवाद, थैंक यू सो मच। ओ टॉप एज लगा है, नीचे खिलाड़ी लेकिन कैच नहीं कर पाए। चलिए क्या छूटा है, दर्द दिल में उठा है। सिक्का चलिए कुछ देर के लिए खोटा है। रन संख्या में वृद्धि होगी। कितने रन, एक या 2 आए? एक ही आया। 16 से आगे 17। जीत का लक्ष्य 78 है। 78 अभी भी बहुत फासला है, अभी भी लंबा सफर है। तो ये सफर किसी के लिए बिल्कुल सुपर से होगा ऊपर, लेकिन ये सफर किसी के लिए थोड़ा दुखदायक भी होगा। लेकिन लड़ तो रहे दोनों। जीतना तो किसी एक को है, किसी एक को हारना तो है। हेलीकॉप्टर ज्यादा उड़ा नहीं, पेट्रोल कम था। स्क्वायर लेग की ओर से जा रहा है, थोड़ा सा जमीनी रास्ते से जा रहा है। 1 रन मिलेगा और 17 से ओके। 18 टोटल हुआ है। 18 रन। दूसरा ओवर डाला जा रहा है। पावर प्ले में 38 रन बनाए थे और यहां पर वो फर्क साफ दिख रहा है। जबकि इंडी बैटिंग कर रही थी, 38 रन बनाए थे। तुलजापुर यहां काफी पीछे पिछड़ रहे हैं और ये स्क्वायर लेग की तरफ खेल दिया है, बहुत ऊंचा लंबा। और ये क्या देखना है, अंदर आ रहा है तो भाई हमारे अंपायर भी रुक गए। बहुत बेहतरीन अंपायरिंग है, इसीलिए तो हमारे नीरज वंजारी साहब ने इन्हें इन दोनों में से इन दोनों को मिलके बिल्कुल भी 502 दिए है। क्या है देखना है अंपायर, ये क्या है देखना है। देखिए 4 आ रहा है, अब ये 4 इशारा आ रहा है। वहां पर अपने सारे लोग हैं तो उनके ओर से ये इशारा आ रहा है, मतलब अंपायर ने दे दिया यहां पर। और अंपायर को देने में कोई हिचकिचाहट नहीं थी। आखिरकार चौका आया है और ये बिल्कुल छक्का, ये बिल्कुल छक्का, बड़ा शॉट, कड़क शॉट लगा रहे ये। और अब जाके कुछ रनों में रफ्तार आई है और ये रफ्तार कंटिन्यू होनी चाहिए। 28 है, टोटल स्कोर 28 है। ओवर नंबर जो है आखिरी पावर प्ले का दूसरा, मतलब पावर प्ले का आखिरी, 1 गेंद बाकी है तो 28 रन बनाए हैं। कुछ तो बिल्कुल भी कोशिश चल रही है और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिश तो करनी चाहिए। कन्हैया काले साहब मैच को देख रहे, संजय धोत्रे साहब हमारे, और वैसे भी मास्टर ब्लास्टर शॉट तो अच्छा है लेकिन हवा में नीचे खिलाड़ी है, विकेट बहुत बड़ी है। सुनील धोत्रे ने कैच पकड़ा है लेकिन विकेट यहां पर गया है। अरे भाई ऐसे क्यों कंफ्यूज कर रहे हो। तो ये कैच पकड़ा यहां पर राम ने।
रोहित जरा पंचांकडे जात प्लीज. दरम्यान पहा रामनं झेल पकडलंय आणि बाद झाले तिथं फलंदाज मात्र सौरभ बाद झाले. एकूणच मात्र रंगतदार खेळ चाललाय. सुरुवात तुळजापूरकरांनी सुद्धा जबरदस्त केलेली आहे. उत्कृष्ट सुरुवात म्हणावी लागणार आहे. आणि जरी पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी विकेट गेला असला तर 28 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. म्हणजे हंबी काही कमी नाही, हंबी कुछ कम नाही हे दाखवायचा प्रयत्न केला. जिंकण्यासाठी 78 धावांची आवश्यकता आहे. आणि जे झालर लावले त्याच्या आत बाउंड्री चौकारची आहे, त्याच्या आत पांढरी रेषा आखलेल्या आहेत, त्याच्या बाहेर गेल्यानंतर चौकार 6 डिक्लेअर केला जातो. जालर त्यापासून थोड्या अंतरावर बांधलेले आहे. सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. जालरीच्या आतमध्ये बाउंड्री रेषा आहे. जिंकण्यासाठी 79 धावांची आवश्यकता आहे. आतिथ्याचा सामना आहे महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक. 78 धावाचं आव्हान, 28 धावा धावफलकावरती, अजूनही 50 धावांची गरज. 30 चेंडू 50. तसं बघितलं तर आजच्या व्यावसायिक खेळामध्ये 30 चेंडू 50. माफ करा, 3 षटकाचा खेळ म्हणजे 18 चेंडू, माफ करा, एक्स्ट्रीमली सॉरी. तर 18 चेंडू आणि 50 धावा हे समीकरण सुद्धा तितकंस ठीक आहे, हरकत नाही. जाऊया मैदानात. 18 चेंडू 50. तर तसं पाहिलं तर अवघड आव्हान आहे नक्कीच चेस करायला. पंचाचा मात्र या ठिकाणी इशारा येतोय वाईड कॉलचा. आणि एकूणच मात्र सिद्धू गोलंदाज सध्या आणि संघनायक सिद्धू. पोलीस डिपार्टमेंट कर्नाटका पोलीस मिस्टर सिद्धू. बघूया मात्र सिद्धू आणि स्ट्रायकिंग एंडवर समोर मात्र अमर. आउटसाइड दी ऑफ. आणि तो चेंडू मात्र असा काहीसा पूल केला, खेचला लॉंग ऑनच्या वरून मात्र सीमा पार धाडला. षटकार पॉवरफुल स्ट्रोक. इट्स अ मसल शॉट. फलंदाज अमरच्या बॅट मधून निघालेला आणखीन एक षटकार. धावसंख्या वाढली ती मात्र 35 आणि षटक क्रमांक 3. वाईडनं सुरुवात झाली. षटकार पुढच्या चेंडूवर सिद्धू कर्नाटका पोलीस. मात्र खराब सुरुवात संघनायकाची. इंडी विरुद्ध तुळजापूर अशी चाललेली लढाई. याच्यानंतरची लढाई असेल ती मात्र फलटण विरुद्ध विजापूर. टॉस मात्र या ठिकाणी विजापूर संघाने जिंकला आणि पहिल्यांदा बॉलिंग म्हणजे क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. याच्यानंतरचा सामना सध्या मैदानात सुरू असलेला मात्र हा रन खूपच मात्र जबरदस्त. तुळजापूरकरांनी सुद्धा या ठिकाणी अजून हार मानलेली नाही असं दिसतं. आणि नक्कीच आपण लढणं गरजेचं आहे. लढाई चाललेली आहे, हार मानून चालणार नाही. शेवटपर्यंत झुंज द्यावी लागणार आहे. तर चेंडूसाठी मात्र काहीसा खेळ थांबलेला आहे. पंच चेंडू घ्या. हा जुना बॉल. एकूण धावा मात्र या ठिकाणी 35 आणि एक गडी बाद झालेले फलंदाज सौरभ, ज्यांनी मात्र 13 धावा आपल्या संघासाठी योगदान दिले. तर हार मात्र मानून चालणार नाही. प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. नक्की मात्र तुळजापूरकरांचा हा लढा चाललेला आहे. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. तर त्या भिंतीलाही ओलांडायचा प्रयत्न करावा लागणार आहे. जरी आली एखादी आडवी तर प्रयत्न करावा लागणार. और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मनातून मात्र हरून चालत नसतं. मन हारले की बघा तुमचा पराभव निश्चित. जमणार नाही म्हणले की तुमचा पराभव निश्चित. जमणार नाही म्हणण्यापेक्षा करून बघू असं म्हणावं लागेल.
जसा पाहिजे होता तसा चेंडू मात्र बॅटवर आला नाही. चेंडू गायचा मात्र जमिनी रस्त्यानं ऑन साईडला लॉंग ऑनच्या वरून मिडविकेटच्या वरून मारायचा प्रयत्न होता. 36 अशी धावसंख्या धावपलकावरती आहे. तिसरं षटक सिद्धू गोलंदाजी करत आहे. संघनायक कर्नाटका पोलीस इंडीचे कॅप्टन. 78 धावा सोप्या नाही आहेत चेस करायला, परंतु आपल्या स्पर्धेमध्ये आपण बघितलेलं आहे 100 धावा अगदी काही चेंडू राखून चेस झालेले आहेत. तर करायला गेल्यानंतर मात्र कुठलीच गोष्ट अवघड नसते, करण्याआधी ती अवघड दिसत असते. आत्मविश्वासाने आपण सामोरं गेलो तर कुठलीही गोष्ट नक्कीच आपल्या हाताला लागते. यश संपन्न होतं, यश मात्र मिळतं. इथं प्रयत्नाची गरज, प्रयत्न चाललाय. ही जोडी त्यातल्या त्यात अमरचा विषय. अमर 2 षटकार 2 चौकार, इथं मात्र 22 धावा. आणि बघूया अमर दाखवतोय मात्र जबरदस्त जिगर. उपस्थित क्रिकेट प्रेमींना मात्र भन्नाट सामने पाहायची संधी आहे. याच्यानंतर सुद्धा विजापूर आणि फलटण. Bijapur. It's a district from Karnataka. It's very close to Maharashtra. दरम्यान षटकाचा या ठिकाणी मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ चाललेला आहे. डॉट बॉल आला. तर विजापूर आणि सोलापूर ही मात्र 2 जिल्ह्याची बाउंड्रीवरचं नक्कीच 2 जिल्ह्याची बाउंड्री मध्ये येते. तशी महाराष्ट्र आणि कर्नाटकाची बाउंड्री सोलापूर आणि विजापूर. तसं पाहिलं तर फारसं मात्र तितकंसं दूर नसेल, 100-125 किलोमीटर ही बाउंड्री. मंगळवेढा तालुक्याचा नक्कीच काही भाग मात्र ती अगदी विजापूर साईडला आहे आणि कन्नड भाषिक आहे. सोलापूर सांगली जिल्ह्याचा सुद्धा काही भाग जो आहे कर्नाटक बाजूला असलेला तो सुद्धा सगळा कन्नड भाषिक आहे. त्यांची प्रथम भाषा मात्र कन्नड असते. मराठी तितकं विशेष नाही त्यांच्याकडे, हिंदी सुद्धा नाही आहे. नो बॉलचा करार आलाय. नो बॉल काय असेल नो बॉल देण्याचं कारण बघूया. इथं मात्र विकेटचा तर 38 विकेट शॉट चेंडू 38 सध्या धावा. तिसरं षटक आहे. 78 धावा करायचा मात्र नक्कीच टार्गेट. फ्री हिट आला या चेंडूवरती, नो बॉलवरती फ्री हिट. अजूनही बघा 38 म्हटल्यानंतर 40 धावांची गरज आहे सामना जिंकायला. तर 13 चेंडू राहिले का माळी सर? 13 चेंडू आणि 40 धावाची गरज. दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडू पॉइंट थर्डमॅन सीमा पार आणि हा चौकार. 78 has been made and 79 is the target. I'm going to clear it. Right now it's 42-37 more. From 12 deliveries it means 2 overs. 37. सोपं नाही मुळातच, परंतु प्रयत्न केल्यानंतर नक्कीच आपण मगापासून प्रयत्नाची गोष्ट करतोय, प्रयत्नाची चर्चा करतोय. प्रयत्न केल्यानंतर नक्कीच काहीतरी होऊ शकतं. चला लवकर प्लीज, चर्चा नको, चर्चा जास्त नको प्लीज, लवकर करा कारण भरपूर सामने आहेत आणि खूप लांबून आलेली टीम आहेत, खूप लांबून आलेले संघ आहेत. त्यांना परत माघारी पण जायचंय, परतीचा प्रवास आहे. बिजापूर असेल, बारामती असेल, तुळजापूर, फलटण. तुम्ही तुळजापूर स्वतः चला उरका लवकर. इंडी वालो चलो थोड़ा सा जल्दी करिए. दौड़ दौड़ अड़सा इंडी अड़सा दौड़ दौड़ जल्दी जल्दी करिए. कन्नड शिकायचा प्रयत्न मी करतोय कारण सांगली भागात मला बऱ्याचदा जावं लागतं, पण कन्नड काही अजून येईना.
प्रयत्न चालू आहे पण माझा. हो. चौथं षटक आणि दर्याप्पा. दर्याप्पा गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे. दर्याप्पा खोलणार आहे गोलंदाजीचा कप्पा. आहा, पहिला चेंडू मात्र अगदी यॉर्किंग लेंथ आणि चेंडू सीमा पार ऑन साइडला. वन इज लॉंग ऑन सीमा पार पार. चेंडू पसार कडक प्रहार. केसीसी चषक 2022 चौकार. मिस्टर अतिशच्या बॅटमधून अमर, सौरभ, अतिश विकेट सेफ आहेत, परंतु धावांची काही संख्या कमी आहे. बघूया इंडी विरुद्ध तुळजापूर. आता मात्र सामन्यामधील रोमांचकता वाढायला लागली आहे. आता मात्र सामना पाहायला मजा यायला लागलेली आहे. आणि सामना पाहत असताना बरेच जण पहा, कुणी पॉपकॉर्नचा आस्वाद घेते, तर कुणी पहा एखादा हळूच जाते चहाचा कप मारून येते, कुणी जाते अगदी हळूच जाते भजी पकोडाचा एखादा प्लेट मारून येते. तर अगदी मेळ बसलेला आहे, अगदी मेळ बसलेला आहे. आणि मैदानात क्रिकेटचा खेळ तुमचा आमचा मेळ जमलेला आहे, जोरदार जमलेला आहे. अजून 8-10 दिवस मजा येणार आहे. हा चेंडू ऑन साइडला, मात्र नीटचा चेंडू बॅटवर आला नाही, तरी सुद्धा एक धाव आहे. हवेत मारायचा प्रयत्न होता, चेंडू मात्र बॅटच्या टोवर वाईड इश मिड ऑन. एक धाव. धावसंख्येला मात्र आकार कसा आलाय बघूया. 47. 79 is the target. Beg a pardon. Before this, I told 78 is the target. So 79 to make. I mean, backward वरती मात्र हा आधा कट आधा ड्राईव्ह असं म्हणूया. आणि डीप कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल मिळेल आहे. सिंगलनं मात्र काही बिघडणार नाही अशी नक्कीच धारणा असणार आहे ती मात्र इंडिकरांची. तुळजापूरकरांना मात्र सिंगल पेक्षा जास्त काही कमवता येते का, करता येते का बघावं लागेल. कारण सिंगल डबलनं असं सिंगलनं काही विशेष या ठिकाणी फायदा मिळणार नाही, कारण चेंडू कमी राहिलेले, धावा भरपूर बनवायच्या आहेत. चौकार षटकार शोधावे लागतील. चौकार षटकारांचा पाऊस. तुळजापूर तुळजापूर नक्कीच अडचणीत, नक्कीच अडचणीत. केवळ या ठिकाणी मात्र आता 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजूनही पहा तब्बल 31 धावांची गरज. 31 रन्स नीडेड फ्रॉम 7 डिलीवरीज. इट नीड 4 and 6. चौके कम छक्के ज्यादा मारने की आवश्यकता. चलिए, मजा आने वाला है. मुकाबला रोमांचक स्थिति में है. 1-2 छक्के अगर लगेंगे तो मुकाबला काफी बिल्कुल भी मजेदार होगा, खमासदार होगा. लेकिन यहाँ रन भागे है, रन भागे. कुछ चर्चा चल रही है या क्या, ये पूछ रहे फील्डिंग वाले, क्या ये सही रन है, लीगल रन है? तो है. टोटल में बढ़ोतरी हुई 1 रन से ना. कुलकर्णी सर, इस गेंद पे 1 रन थी या 2? 1 ही थी जी, 1. 49 on the board. Now last over to go. It means 6 deliveries and 30, exactly 30 runs need to win. 5 छक्के लगाने होंगे. एक टेस्ट के लिए छोड़ दिया आपको, लेकिन उसके बाद 5 छक्के मारने होंगे. उसके बाद आपको चांस ही नहीं है. ए गया तो भी आप बिल्कुल बाहर जाओगे. तुळजापुर वाले 1 डॉट गया, मतलब 2 डॉट गए तो 4 गेंदों में आप 30 नहीं बना सकोगे. तो यहां पर आपको 5 छक्के लगाने ही लगाने हैं, तब जाके अगला राउंड, नहीं तो अगले साल, या फिर आपको जो है डिस्ट्रिक्ट या फिर जो सिटी राउंड्स है ना, उसमें आप पार्टिसिपेट कर सकते हैं. शॉट अच्छा, वैसे तो नहीं कहा जाएगा, जो कि सिचुएशन है. यहाँ पे छक्कों की डिमांड है और इक्के में तृप्त हो रहे. इक्का कोई काम का नहीं है, छक्का चाहिए. चलिए, 5 गेंदे बची है. 5 गेंदों में 5 छक्के अभी भी चाहिए, और 4 छक्के और 1 चौका लगता है तो इक्वल हो जाएगा. और इक्वल होने के बाद जो है आपको सुपर ओवर खेलना पड़ेगा, या फिर कमेटी के हिसाब से आपको खेलना पड़ेगा, जो भी कमेटी का रूल है. 5 गेंदे 29 रन, 29 फ्रॉम 5. क्लीन बॉल हो गए. यॉर कर दिया मिस्टर कर्नाटका पोलीस, कॅप्टन सिद्धू. इथं मात्र स्टंप्स ना केलं आदू, स्टंप आदू.
4 चेंडू 29. ये तो भाई अब आप ही जानो कैसे बनाओगे, हमें तो पता नहीं. यानंतर होणारा सामना फलटण वर्सेस विजापूर. फार रोमांचक सामना होणार आहे. केसीसीच्या मैदानावर सर्वांचं सहर्ष स्वागत. अमर काफी देर से बल्लेबाजी कर रहे थे, अमर के ऊपर नजरें टिकी थी और अमर से अपेक्षाएं थी, लेकिन अमर 2 छक्के 3 चौके मार के आउट हुए. अमर ने कितने रन बनाए माली सर? 27 रन बनाए. कुछ पारी रही अधूरी अधूरी, नहीं की पूरी. शॉट तो अच्छा है लेकिन भाई सिंगल से ज्यादा नहीं मिलेगा. ट्राई किए करोगे तो कुछ मुश्किल में पाओगे. चलिए यहाँ पर तुलजापुर के लिए अब बचा कुछ नहीं है. तुलजापुर का फॉर्मेलिटीज को पूरा करेंगे और यहाँ पर इंडी इन्होंने फिर बता दिया भाई 150 मीटर दूर आया है तो ऐसे ही नहीं आए, नहीं आए, बिल्कुल नहीं आए. पहले तो राउंड जीता है, अगले राउंड में दूसरे राउंड में आराम के साथ पहुंचने वाले हैं. क्योंकि अब देखिए 3 गेंदों पर कुछ 28 रन बनाए नहीं इनको, ये तो मुश्किल है. अब 2 गेंदों पे 28, ये कैसे बनाए आप भी जाने, हमें पता ही नहीं है कैसे बनाते हैं. 2 गेंदों पे 28 पता ही नहीं है. 2 गेंदों पे 12 बनते हैं हम जानते हैं, ये नहीं जानते. अब राम भरोसे, राम भरोसे. चलिए इंडी वाले आएंगे और यहाँ पर हम कुछ उन्हें सवाल भी पूछेंगे. लंबा शॉट मारा है, कुछ गुस्सेल शॉट मारा है, गुस्सा आया है जरूर, लेकिन भाई अब ये दूर भी गया है, वापस आने की थोड़ी सी संदेह है, गुंजाइश कम है. यहाँ पर नहीं हम ये गेंद वापस ला सकते. आखिरी गेंद बची है ना, आखिरी गेंद है. टोटल स्कोर है यहाँ पर जो कि 57. तुलजापुरकर हार की कगार पर. चलिए ये औपचारिकता पूरी हुई. इंडी वालों ने यहाँ पहली जीत दर्ज करी है. हमारे मिस्टर ये जो 3 छक्के लगाने वाले थे मिस्टर पुट्टू आइए थोड़ा सा हमारे तरफ आइए, आपसे हमें कुछ बात करनी है. भाई भाषा तो समझ नहीं आएगी लेकिन कुछ आपके चेहरे पर जो हाव भाव आएंगे, एक्सप्रेशन आएंगे, वो तो हमें समझ में आ सकते हैं ना. आइए हम थोड़ा सा आपसे बात करना चाहते हैं, बोलिए.